नमस्कार नमस्कार नमस्कार. कृषी विभाग महाराष्ट्र शासन धाराशिव आपलं सहर्ष स्वागत करत आहे. शिंदे साहेबाच्या फळबागेमध्ये आज आलेलो आहे आंब्याच्या. तर आज आल्यानंतर इथं आपण सहज आल्यानंतर चेक करण्यासाठी बघण्यासाठी आलो. तर साहेब बोर्डो पेस्ट लावत होते झाडाला. तर साहेबाचे सुंदरसा व्हिडिओ बनवा, मला माहिती घ्यावं त्याबद्दल. तर शिंदे साहेब मनापासून धन्यवाद. तर सुरुवात करू की बाबा बोर्डो पेस्ट ही लावायला तुम्ही थोडं शेतकऱ्यांसाठी थोडी माहिती द्या. ह्याच्यातले घटक कुठले, काय, कसं, ते थोडं बरं माहिती द्या. बोर्डो पेस्ट सुरुवातीला बोर्डो पेस्ट कसं तयार करायचं ते सांगतो मी. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला बोरसूद चुना आणि टाकायचं असेल तर आपल्याला तर काहून नसता चुना आणि मोरसूद चालतंय. आणि त्याच्यात पाणीच मिसळायचं, बाकी दुसरं काही इतर औषध वगैरे त्याच्यात मिसळायची गरज नाही. आणि ते झाडाच्या खोडाचं संरक्षण करते. विषाणू जे असतात विषाणूपासून संरक्षण आणि उष्णतेपासून संरक्षण होते. आणि जे झाड समजा खोडामध्ये चिरतं उलतंय तर त्याचं ते त्याच्यापासून संरक्षण होते. मी स्वतः बनवून लावायला चालू केलं. अगोदर ते मोरसूद घ्यायचं, ते वेगळं नसल्यामुळे त्याच्या अगोदर कुठून पावडर करायची आणि पावडर केल्यानंतर ते भिजू घालायचं. आज भिजू घालायचं, समजा आज एक संध्याकाळी भिजू घातलं तर उद्या 8-10 वाजेपर्यंत ते मिक्स होतं आणि ते लावणं योग्य होतं. म्हणजे असे खडे असल्यावर तिला विरघळतच नाही. ते असं बारीक करूनच ते, आणि चुना पण भिजू घालायचा म्हणजे ते दोन्ही मिक्स व्यवस्थित होतं आणि लावायला सोपं जातं. 1 किलो चुना 1 किलो मोरचूद हे अशा प्रमाणात. खर्च हे फळबागायला खर्च आला बघा मला 1250. मार्केटमधून मी घेतलं नाही, पण ते कसं बनवलंय काय, आपलं स्वतः बनवलेलं वेगळं आणि ते त्यासाठी मी स्वतः बनवून वापर केला. सर्व शेतकऱ्याला विनंती, शिंदे साहेबांनी बोर्डो पेस्ट केलेलं आहे. तर बघू शकता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे झाडावर कुठल्याही फळबागावर, म्हणजे आंबाच नाही, सर्व फळबागावर जे झाड तडकतं, भेगा पडतात, बुरशी लागते, विषाणू लागतो, या सर्व दृष्टीनं त्यांचं हे होतं. आणि समजा उद्या भविष्यात छाटणी घेतली तर छाटणीच्या ठिकाणी जरी लावलं तरी बुरशीजन्यापासून कमी होतो, त्याचा उन्हापासून संरक्षण होतं. आणि महत्वाचं म्हणजे झाडाच्या वाढीसाठी चांगले, विविध रोगापासून त्याचा बचाव होतो. तरी साहेबांनी केले. आता तुम्ही बघू शकतात हे अशा प्रकारचं होतं, म्हणजे योग्य प्रमाणात केलं तर. आणि ह्याचं फक्त एक काम करताना बघायचं की बाबा थोडं पीएच मेंटेन करायचा, कारण पीएच मेंटेन केला, सामून व्यवस्थित केला तर समजा त्याचा अपाय होत नाही. आता साहेबांनी गेल्या वर्षी बी केलं होतं, ह्या वर्षी बी केले, म्हणजे आता स्वतः करायलेत. त्याच्यामुळे तर काय एक आता विशेष म्हटलं, आता समजा झाडाचं काय ना, फळबाग बी जोमदारच आहे. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती, आता उन्हाळ्याचा सीझन आहे, थोडं शिंदे साहेब थोडं पाणी तर चालूच आहे, पण थोडं आच्छादन बी टाका, थोडं काय जमलं तर, म्हणजे थोडं पाण्या उष्णतेपासून होतो. बोर्डो पेस्ट लावून घ्या, जेणेकरून फळबागेची चांगल्या प्रकारे जोपासना होईल. तर धन्यवाद धन्यवाद मॅडम, धन्यवाद.